नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. बंडा तात्यांना तुर्तास अटक केली जाणार नाही असं कळतं. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी याबद्दलची माहिती देऊ केली आहे. बंडा तात्यांविरोधात 2 गुन्हे दाखल करण्यात आलेत आणि दोन्ही गुन्हे हे जामीनपात्र आहेत असं पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं. सर्व सेक्शन्स जे आहेत हे 7 वर्षापेक्षा कमी पनिशमेंट असलेले आहेत. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे किंवा निर्देशांप्रमाणे 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यापूर्वी आपल्याला नोटीस द्यावी लागते आणि जोपर्यंत नोटीसचं पालन सदरचा आरोपी करत आहे तोपर्यंत त्याला अटक करू नये अशा सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन आहेत. आम्ही दिलेल्या नोटीसच्या अनुषंगानं श्री कराडकर हे पोलीस स्टेशनला हजर झालेले आहेत आणि जोपर्यंत ते आम्हाला सहकार्य करत आहेत तोपर्यंत अटक करण्याची आवश्यकता नाही. त्यांना 41A CRPC प्रमाणे नोटीस देऊन त्याच्यानंतर जोपर्यंत ते आम्हाला सहकार्य करत आहेत तोपर्यंत आम्ही त्यांना काही अटक करण्याची भूमिका घेणार नाही. आणि वारकरी संप्रदायातलं एक मोठं नाव अर्थात श्रद्धास्थान म्हणून बंडातात्या कराडकर यांना ओळखलं जातं. आणि अशावेळी बंडातात्यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य अर्थातच हे निषेधार्ह आहे. आणि या वक्तव्याबद्दल आता राज्यभरातनं पडसाद उमटताना दिसत आहेत. ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे आंदोलन करताना दिसत आहेत. पण बंडातात्यांविरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आला त्यात त्यांना अटक केली जाणार नाहीये असं खुद्द पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे. महिलांबाबत कोणीही अपमानास्पद वक्तव्य करणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आपल्या देशात हेच होतं किंवा महाराष्ट्रात हेच होतं. कोणी काही बोलतं मग त्याच्यावर आंदोलनं होतात. पण ही मानसिकतेची बाब आहे. आपल्याला विचार करायला पाहिजे की आपण काय बोलायला पाहिजे, काय बोलायला नको. आणि स्त्रियांच्या बाबतीत दरवेळेस कधी अत्याचार होतात मग आपण ॲक्शन घेतो, कधी कोणी काही बोलतं ॲक्शन घेतो. पण आपल्याला एक रेव्होल्युशनरी चेंज आणायचा आहे, तो मानसिकतेचा. 2 गोष्टी वेगळ्या ठेवायला पाहिजे. पर्सनल कमेंट्स कोणावरही व्हायला नको. दुसरं, जर एक कोणी नेता आपल्या बायकोला कुठे एक पार्टनर बनवतोय किंवा ती बायको बिचारी साधी असते पण तिला पार्टनर बनवलं किंवा तिला एक रोल दिला कंपनीत आणि तिथे जर घोटाळे झाले आणि कोणी त्याच्यावर जर आक्षेप घेतला, ही गोष्ट तुम्हाला पाहण्याला आहे. तर बंडातात्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली आहे. बंडातात्यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आहे. उस्मानाबादमध्ये NCPच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे. बंडातात्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला त्यांनी जोडे मारलेले आहेत आणि त्याची थेट दृश्य आपण बघतोय की कशा प्रकारे बंडातात्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले. बंडातात्यांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य महिला विरोधी असून अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडनं अपेक्षित नाही आहे आणि याचाच निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे जोडे मारो आंदोलन केलं आहे. तर बंडातात्यांविरोधात बीडमध्ये तक्रार दाखल केली. BJPच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करत ठिय्या आंदोलन केलं. जर आपण पाहिलं तर भाजप कार्यकर्त्यांचं हे ठिय्या आंदोलन जे आहे ते बीडमध्ये पार पडलेले. गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांनी मागणी केली. दरवेळेस सवंग लोकप्रसिद्धीसाठी अशा मोठमोठ्या व्यक्तीवर बिनबुडाचं काही बेताल वक्तव्य करायचं आणि TRP मिळवायचं यासाठी नेहमीच त्याचं चाललेला हा खटाटोप असतो. याला कुठंतरी पायबंद बसला पाहिजे. म्हणून बंडा कराडकरवर या ठिकाणी गुन्हा दाखल व्हावा. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी पेडबीड पोलीस स्टेशनमधून हलणार नाही. या ठिकाणी आम्ही ठिय्या देऊन बसलेलो आहोत. वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून बंडातात्या कराडकर यांना ओळखलं जातं आणि अशावेळी त्यांनी केलेले हे वक्तव्य निश्चितच निषेधार्ह आहे. आणि याबद्दल आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. बरं, कोण आहेत हे बंडाताते हे जर आपण लक्षात घेतलं त्यांची कारकीर्द, तर पिंपरत या गावात त्यांची संस्था कार्यरत आहे आणि गुरुकुल पद्धतीनं त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं. कराड तालुक्यातील करवडी इथे त्यांची गोशाळा आहे. तर डाऊ कंपनी विरोधात 2008 साली त्यांनी तीव्र आंदोलन केलं होतं. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल तर लॉकडाऊन काळात मंदिरं उघडण्यासाठी देखील त्यांनी आंदोलन केलं. शिवाय 2019 मध्ये पद्मश्रीची शिफारस त्यांनी नाकारली.
आणि गेल्या वारीमध्ये मी पायी वारी करणारच असा आग्रह त्यांनी धरलेला होता. त्या दरम्यान देखील त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. बोलूयात आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्याबरोबर आहेत. किरण, ज्या प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, अर्थात त्याचा निषेध केला जातोय, पण आता असं देखील कळतं की त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत, पण हे गुन्हे जे आहेत ते जामीन पात्र आहेत. काय माहिती याबद्दल? बंडादादा कराडकर यांनी काल सातारमध्ये जे काही वादग्रस्त वक्तव्य केलं त्यानंतर फलटणचं जे काही त्यांचं मत आहे त्या ठिकाणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. आता ते चौकशीसाठी सातारा येथील जे पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये दाखल झाले होते. गेल्या 2.5 तासापासून पोलीस जे आहेत कसोशीने तपास करत होते. मात्र असं समोर माहिती आलेली आहे की त्यांना अटक करणार नसल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. सध्या आता थोड्या वेळामध्ये त्यांची चौकशी पूर्ण होणार आहे आणि त्यांना आता थोड्या वेळामध्ये ते बाहेर येतील. त्यानंतर आतमध्ये कशा प्रकारची चर्चा झाली, काय चौकशी केली पोलिसांनी, हे मात्र आपल्याला थोड्याच वेळामध्ये हे समजणार आहे. त्याचबरोबर पोलिसांनी अशी माहिती दिलेली आहे की त्याच्यामध्ये त्यांना 5 दिवसानंतर पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी त्यांना या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे. काल सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यामध्ये कोरोनाचे नियम जे आहेत ते पायदळी तुडवणे जो जमाव केला होता त्या अनुषंगाने त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले होते. मात्र त्याच्या व्यतिरिक्त आता अपशब्द वापरणे किंवा महिलांवरती जे काही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यानुसार त्यांच्यावरती कलम 509 आणि 500 नुसार त्यांच्यावर आज दुसरा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे. मात्र त्यांना अटक करण्यात येणार नाही, कारण हा जो गुन्हा आहे तो 7 वर्षावरील जर शिक्षेचा असेल तर त्यांना अटक करता येईल. अशाच प्रकारचं मत जे आहे ते पोलिसांनी थोड्या वेळापूर्वी व्यक्त केले आहे. विशाल, धन्यवाद किरण या सगळ्या तपशिलाबद्दल. आता पाहूयात या विषयाला घेऊन पुढे कायदेशीर दृष्टिकोनातनं काय कारवाई केली जाते. तर भाजप आमदार नितेश राणेंना कणकवली पोलीस स्टेशनमधून कोर्टाकडे नेलं जात आहे. मिळालेली माहिती जी आहे त्यानुसार आज नितेश राणेंची कोठडी संपणार आहे. दरम्यान नितेश राणेंच्या पोलीस कोठडीत वाढ होणार की त्यांना जामीन मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. काल तपासासाठी पोलिसांनी नितेश राणेंना गोव्यात नेलं होतं. संतोष परब मारहाण प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र हे प्रकरण राजकीय असल्यानं राज्याचं त्याकडे लक्ष लागलंय. नितेश राणेंच्या संदर्भातलं हे अपडेट आपण बघतोय. नितेश राणेंना आज जामीन मिळतो की त्यांच्या कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी केली जाते, हे सगळं बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. काल तपासासाठी पोलिसांनी नितेश राणेंना गोव्यात नेलं होतं. संतोष परब मारहाण प्रकरणात पोलीस तपास करतात. मात्र हे प्रकरण राजकीय असल्यानं राज्याचं त्याकडे लक्ष लागलंय. आणि आता भाजप आमदार नितेश राणेंना कणकवली पोलीस स्टेशनमधून कोर्टाकडे नेलं जात आहे. मिळालेली पोलीस कोठडी आज संपणार आहे. दरम्यान नितेश राणेंच्या पोलीस कोठडीत वाढ होणार की त्यांना जामीन मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत. अजित, आज नितेश राणेंची पोलीस कोठडी संपणार आहे, त्याच्यामुळे आता प्रश्न अर्थात पुढला असा आहे की त्यांच्या कोठडीत वाढ होणार की त्यांना जामीन मिळणार? अजित, तुला माझा आवाज येतोय? विशाल, तुझा आवाज येतोय, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? यस, माझा प्रश्न असा होता की नितेश राणेंना आता पोलीस स्टेशनमधून कोर्टाकडे नेलं जाते. सगळ्यांचं लक्ष आहे की त्यांच्या आज त्यांची कोठडी संपणार की त्यांना जामीन मिळणार, नेमकं काय? विशाल, नितेश राणे यांना न्यायालयामध्ये नेण्याची तयारी जी आहे ती कणकवली पोलिसांनी सुरू केलेली आहे. कणकवली पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि बंदोबस्तामध्ये नितेश राणे यांना कणकवली कोर्टामध्ये नेलं जाईल. कारण का आज त्यांची पोलीस कोठडी संपते, त्यांना हजर केलं जाईल. 2 दिवसात त्यांनी जो काही तपास केलेला आहे त्या तपासाच्या आधारावरती ते त्यांची आणखीन पोलीस रिमांड जी आहे ती वाढवून मागतील. आता त्यांना पोलीस कोठडी मिळणार का त्यांना न्यायालयीन कोठडी मिळणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. कारण का त्यांना ज्यावेळी कोर्टामध्ये हजर करतील त्यावेळी सरकारी वकील आणि त्याचबरोबरीनं आरोपींचे वकील हे दोन्ही युक्तिवाद करतील. त्या आधारे न्यायालय जे आहे ते त्यांचा निर्णय घेतील. त्यामुळे साधारणपणे 4-4:30 पर्यंत हे स्पष्ट होईल की नितेश राणे यांना आणखीन पोलीस रिमांड मिळते का त्यांना न्यायालयीन कोठडी मिळते. पण साधारण आपण जर लक्षात घेतलं तर किती वाजेपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण होऊ शकते याबद्दल काही निश्चितपणे कळू शकले का?
4 ते 4:30 पर्यंत ही प्रक्रिया जवळपास पूर्ण होऊ शकते. जर वकिलांचा युक्तिवाद वाढला तर मात्र ही वेळ 6 पर्यंत देखील जाऊ शकते. पण मग अजित, आतापर्यंतचा एकूण जर तपास या सगळ्या प्रकरणातला आपण लक्षात घेतला तर 2 दिवसाच्या नितेश राणेंच्या कोठडीत त्यांचा तपास समाधानकारकरित्या पूर्ण झाला असावा, की इतरही तपासाचे काही पैलू जे ते तपासण्याचा प्रयत्न पोलीस करतील, तशी मागणी ते करतील? नक्कीच दोन्ही शक्यता आहेत. कारण का आपण पाहिलं तर नितेश राणे जे आहेत त्यांना काल कणकवली पोलीस जे आहेत ते गोव्यातल्या कलंगूट येथील त्यांचं जे नीलम ग्लिड्स नावाचं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये घेऊन गेले होते. 2 तास तिथे चौकशी केली. या सगळ्या घडामोडीनंतर आज देखील सकाळपर्यंत त्यांची चौकशी केली जात होती आणि राकेश परब आणि नितेश राणे या दोघांनाही समोरासमोर बसून काल 2 वेळा आणि आज 1 वेळा चौकशी झालेली आहे. असे अनेक मुद्दे आहेत की ज्यामुळे पोलिसांकडे सबळ पुरावे किंवा ठोस कारणे आहेत नितेश राणे यांची पोलीस कोठडी वाढवून घेण्याचं, असं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि त्यानुसार त्यांनी पोलीस रिमांड जो आहे तो तयार केला असून तो न्यायालयामध्ये सादर केला जाईल. त्याच आधारे पोलीस जे आहेत ते नितेश राणे यांची पोलीस कोठडी जी आहे ती वाढवून मागवतील. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. नितेश राणेंना आता पोलीस स्टेशनमधनं न्यायालयाकडे नेलं जात आहे. बघूयात आज त्यांची पोलीस कोठडी संपते, त्यांना जामीन मिळणार की त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी तपास अधिकारी करणार, हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पुढे पोहूयात. हिंदुस्थानी भाऊला पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात आलेली. विकास पाठकला 1 दिवसाची कोठडी देण्यात आली आहे. विद्यार्थी आंदोलन प्रकरणी विकास पाठकला ही अटक झाल्याचं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यानंतर त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. विशाल पाटील, विशाल काय अपडेट? विशाल, हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याला 1 दिवसीय पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. त्याचं कारण म्हणजे पोलिसांनी अशी दिली आहे की तपास जो आहे हा प्राथमिक टप्प्यात आहे आणि काही गोष्टी काही कारणास्तव विशालचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आपण पुन्हा एकदा त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. पण हिंदुस्थानी भाऊने ऑनलाईन परीक्षा जी ती व्हावी, 10वी आणि 12वीची परीक्षा ऑनलाईन व्हावी या दृष्टिकोनातनं विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याच्या संदर्भात चिथावल्याचा आरोप त्याच्यावरती ठेवण्यात आला आणि त्यानंतर सोशल मीडियावरनं देखील त्याच्या समर्थनार्थ एकत्र यावं अशा वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप फिरताना दिसत होत्या. 4 दिवसानंतर 1 तारखेला अटक झालेली आहे. आजपर्यंत PC मिळालेली. आज PC मध्ये पोलिसांनी हे सांगितलं की आम्हाला याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करायचे. घरात काही मिळालं का त्या पद्धतीने त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं आहे. कोर्टाचं असं म्हणणं होतं की इन्व्हेस्टिगेशनसाठी इनफ टाईम तुम्हाला दिला आहे. 4 दिवसाचा टाईम दिला होता, त्याच्यात तुम्ही काय प्रोग्रेस केली आहे दाखवा. पोलीस सक्षम नव्हते की 4 दिवसात आम्ही काय काय केलं हे व्यवस्थित रिपोर्ट नव्हते. 1 दिवसाची आणखीन ज्युडिशियल कस्टडी, पोलीस कस्टडी भाऊंना दिलेली आहे. ब्रेकनंतर बघूयात. प्रजासत्ताक दिनाच्या पॉप्युलर चॉईस प्रकारात महाराष्ट्राला पुरस्कार मिळाला. ऑनलाईन मतदानात महाराष्ट्राला नागरिक. यानंतर दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.